करता, अंतकरणाच्या समाधानाकरता, लोक मनाची मशागत करून शांती सद्भावाची ज्यांनी बिजरवली, विश्व ऐक्य भावाचं ज्यांनी गुंफण घातलं, अज्ञान ध्वांत विध्वंसक परब्रह्म मूर्ती भक्त भार्गव चुडामणी जगद्गुरु तुकोबर यांचा कालापर प्रकरणातील अभंग चिंतन करता निवडला आहे. विठ्ठल अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे छोटासा परिहार द्यायचा. तो म्हणजे असा: भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने श्री महादेव मंदिर गंगनबीड तलबीड अर्थात या ठिकाणी अत्यंत गोड अशा प्रकारचा उत्सव आपण या ठिकाणी सगळेजण करतायत. मोठ्या श्रद्धेने मोठ्या उत्साहाने आपण हा सोहळा या ठिकाणी संपन्न करत आहात. आपली बहिर्मुख इंद्रिय अंतर्मुख बनावी, आपलं चंचल अंतकरण स्थिरक्षांत बनावं, आपल्या दृष्टीतील हृदयातील दोष विकार निवृत्त व्हावेत. अनादी कालापासून भगवंताच्या भेटीची जी तुम्हा आम्हाला भूक लागलेली आहे ती हळूहळू तृप्त व्हावी. देवामध्ये आणि आपल्यामध्ये अनुभूतीच्या दृष्टीने करोडो किलोमीटरचं जे अंतर आहे ते अंतर हळूहळू कमी व्हावं आणि राघवानी आम्हाला स्वप्नात तरी दर्शन द्यावं. भगवान भोलेनाथाने आम्हाला स्वप्नात दर्शन द्यावं. शतातरी एका जन्माच्या शेवटी कृपाळोबा पोटी येईल दया, परमात्म्याला आमची दया यावी आणि आमच्या जीवनाचं भलं व्हावं ही भावना पोटात ठेवून आपण हा उत्सव या ठिकाणी करतायत. सर्वांच्या चरणारविंद मनस्वी बंधन करतो. उत्सव किती वर्ष झाले चालू आहे? अनादी काला 65 वर्षाचा हा उत्सव आहे. बहुत बढिया. उत्सव करताय नेमकी या पाठीमागचा उद्देश आहे तरी काय? चांगला माणूस तयार व्हावा, आदर्श मनुष्य तयार व्हावा, हे या पाठीमागचं रिझन आहे आणि हे या पाठीमागचं गूढ रहस्य आहे. मग चांगला मनुष्य तयार होणार आहे तो कशाने होणार? तर तो केवळ परमार्थानेच होणार आहे. त्यासाठी परमार्थच करावं लागणार आहेत. कीर्तन किती ऐकले हे महत्वाचं नाही, ऐकल्यानंतर परिवर्तन किती झालं हे अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही किती खाऊ शकता हे महत्वाचं नाही, खाल्लेलं तुम्हाला पचतं किती हे अत्यंत महत्वाचं आहे. कीर्तन ऐकताय किती हे महत्वाचं नाही, ऐकल्यानंतर अनुष्ठान किती करताय, वृत्तीत बदल किती होतो हे अत्यंत महत्वाचं आहे. बदल होण्याकरता हा उत्सव आपण या ठिकाणी करतायत. 65 वर्षामध्ये किमान ऍटलिस्ट 65 तरी माळकरी झाले असावेत असा माझा समज. झालेत का त्यापेक्षा जास्त झालेत? जास्त. मग तर आनंदाच आहे. नाही काही काही घालतात सप्त्यात आणि काढतात हप्त्यात, असं नको व्हायला. म्हणून बदल होण्याकरता गंगनबीडकर तलबीडकर आपण अत्यंत गोड नजर लागेल असा उत्सव या ठिकाणी, उत्तम ते ठाव रम्य स्थळ अशी प्रसन्नता या ठिकाणी पाहायला मिळते. भगवान भोलेनाथाच्या दरबारात आपण सगळेजण उपस्थित आहोत. मागच्याही वर्षी मला तुमच्या सगळ्यांचा दर्शनाचा सुयोग माझ्या जीवनात प्राप्त झाला आणि याही वर्षी पुनश्च एकदा समस्त ग्रामस्थांनी आग्रह केला, कमिटीने आग्रह केला की तुम्हाला यावं लागतंय, म्हणून सगळ्यांनाच वंदन करतो. आजच्या कीर्तनाचं सौजन्य आहे श्री शंकर गंगाधर बानेवाड यांचा काल्याचा भंडार आहे आणि कीर्तन सेवा श्री उत्तमराव गंगाराम तोटेवाड साहेब आणि शंकरराव रामराव आलेवाड साहेब. कुठं बसले ते? हे काय साहेब इथं बसलेत. बहुत बढिया. हे दोन माणसं फार महत्वाचे असतात. कीर्तन होईपर्यंत त्यांना आम्हाला पकडून ठेवावं लागतं. वा, सोडत नाही त्यांना, आता मी सोडत नाही. वा, अशी दातृत्व देणारी मंडळी असली की उत्सवाला अहो सहजच उत्सव आपला पार पाडला जातो ना. अशी देणारी माणसं असली पाहिजे. अहो सोडून जायचंय ना, सोडून जायचंय तर थोडंसं वाटून द्यायला शिका की शिका. ज्ञानसूर्य प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज मादानकर त्यांना एका साधकाने प्रश्न केला, हे दान धर्म वगैरे कशा करता करायचं? प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज मादानकर म्हटले, आपलं काहीच नाही अशी बुद्धी दृढ होण्याकरता माणसाने दान करावं, त्याकरता दान करावं. वा, नाहीतर काय आहे ना, काही लोकांकडे देणे के दिन होते लेकिन देणे का दिल नाही होता ना. देणे के दिन होते लेकिन देणे का दिल नाही होता. पण हे दोन्ही साहेब आहे, देणे का दिलही त्यांच्याकडे पाहायला मिळतो आणि देणे का दिनही त्यांच्याकडे आहे. म्हणून दोघांनाही वंदन आहे. खूप छान. सगळीच मंडळी अहो देणारी माणसं काही कमी नाही आहेत. आता इथं बसलेले हे व्यक्तिमत्व अध्यक्ष आहेत, सरचिटणीस आहेत राष्ट्रवादीचे आमचे वसंतराव पाटील. अहो स्वतः 75,000 रुपये उत्सवाकरता दिले की खंडोबराय करता. शेजारी बसलेले आमचे राहुलराव सावकार आहेत.
त्यांनी देखील 25-30 हजार रुपये दिले. अशी दातृत्व देणारी मंडळी आहेत की समाजात, अशी चांगलं काम करणारी माणसं आमची छाती फुगते. आणि भगवंता करता दिलंय, तुम्ही काही कमी पडणार नाही. भगवान भोलेनाथाच्या दरबारात आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. सर्वांच्या चरणारविंद मनस्वी वंदन करतो. कीर्तनाच्या साथीकरता उत्तम गवई मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. गेल्या 8 दिवसापूर्वी या सगळ्या मंडळीची तिथं घुंगराळ्याला काल्याला माझी भेट झाली. सगळ्यांना वंदन करतो. श्रीकांत महाराज अत्यंत गोड आवाज आहे. नांदेड जिल्हा आता सध्या त्यांनी आवाजाच्या माध्यमातून गाजून टाकलाय. महाराष्ट्र त्यांच्या आवाजावर प्रेम करतोय. खूप छान आणि आवाजात दर्द आहे, त्यांनाही वंदन आहे. पाठीमागं वसंतराव, अत्यंत गोड काय आवाज आहे वसंत महाराज. तब्येत पाहिली तर असं काहीतरी वीक आहे, पण आवाज मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे. अतिशय गोड आहे, त्यांनाही वंदन करतो. वसंतराव माणसं अशी, वसंत नावाची माणसं काही कमीच नसतात तसं म्हटलं. वा, खूप छान आहे, त्यांनाही वंदन आहे. इकडे आमचे माधव बाबा आहेत, वा, नायगावचे, त्यांनाही वंदन. खूप गोड आवाज आहे त्यांचाही. मागच्या वर्षी आमची इथंच भेट झाली. गंगाधर महाराज, तुम्हालाही वंदन करतो. ऋषी महाराज, या परिसराचं वैभव आहे. ऋषी दादा म्हटलं की मृदंग काय विषय तिथं. अत्यंत गोड तयारी आहे त्यांची, त्यांनाही वंदन करतो. ध्वनी विस्तार यंत्र अत्यंत उत्तम आहे, त्यांनाही वंदन करतो. 2 सोबदार या ठिकाणी आहेत, त्यांनाही वंदन आहे. सोबदार तर खतरनाकच आहे. तुमच्या माळा काय झाल्या इकडं, कशा ओरिजिनल माळा आहे. वा, बहुत बढिया, छान. चोपदार गोड आहेत. काय हे संप्रदायाचं वैभव आहे. काय ताकदवान मजबूत चोपदार आहेत दोन्ही, असे मजबूत. बघा ना तुम्ही, ते या वयात एवढे सुंदर दिसत आहेत, त्यावेळेस म्हातारीला किती आवडले असेल. बहुत बढिया. अरे असे गोड माणसं पाहिजे, चोपदार आहे. यांचं वजन सामान्य. बघा तुम्ही, संसारात जसं जसं माणसाचं वय वाढतं तसं तसं माणसाचं वजन कमी होतं. परमार्थात जसं जसं वय वाढतं तसं तसं माणसाचं वजन वाढत असतं. ही संप्रदायातली ताकद आहे. लाईव्ह टेलिकास्ट करण्याकरता या ठिकाणी चित्रीकरण करतायत. या दोघांनाही वंदन आहे. एकदा ऑपरेट करा आणि खाली बसा, म्हणजे मागच्यांना व्यवस्थित दिसेल. सगळ्यांनाच या ठिकाणी वंदन करतो. कमिटीतली सगळी मंडळी अत्यंत गोड आहे. वर्षभर या सगळ्या मंडळीचं मला महादेवराव असेल, आमचे गंगाधरराव असेल, गोविंदराव असेल, ही सगळीच मंडळी आहे. आमचे बळवंतराव, ही सगळीच मंडळी या ठिकाणी आहेत. सगळ्यांना वंदन. महाराष्ट्री या ठिकाणी उपस्थित आहेत. काय नाव बाबांचं? शांभाऊ महाराज. बाबांनाही वंदन. मागच्या वर्षी भेट झाली होती ना, अतिशय गोड व्यक्ती आहे, त्यांनाही वंदन करतो. वसंतराव सोबत, आमचे पाटलांसोबत इकडं शिवाजीराव आलेत. आणखी काही बरीचशी मंडळी त्यांच्यासोबत घुंगराळ्यावरून आली आहेत. हे पल्लेवार साहेबांना कोण ओळखत नाही? पल्लेवार साहेब गोदमगावचं भूषण आहे ना, पण गोदमगावकडे जरा लक्ष द्या बरं. जरा उत्सव, जरा 4-5 वर्ष झाले, जरा उत्सव. वा, खूप छान. इकडेही पाठीमागे त्यांनी 2-3 सेवा दिल्या, त्यांनाही वंदन आहे. बाळूराव आले आमचे गोदमगाववरून, त्यांनाही वंदन आहे. खूप काही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या गावातील, मी संभाजीनगरकर म्हणतो त्यांना, कारण ते आमचे झालेले आहेत. आमचे हरिनाम सर, ते आमचे झाले, आता तुमचे नाही आहेत. ते वर्षभर आमचा संपर्क असतो. अत्यंत गोड त्यांचा परिवार आहे. सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. भोजनाचा आग्रह फार धरला त्यांनी, आता भोजन त्यांच्याकडे करायचं आहे. तेही उपस्थित आहे. बसलेली सगळीच मंडळी आहे. आता सगळ्यांचं नाव घेणं काही शक्य नाही आहे, आणि सगळ्यांचं नाव घ्यायला मी काही नवरी पण नाही, हे की नाही. सगळ्यांना वंदन करतो. तुमचं नाव घेतो, उखाणा घेऊन घेतो. भगवान भोलेनाथाच्या चरणारविंद बेल वाहतो वाकून. तुम्हा सर्वांचं नाव घेतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा मान राखून. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सर्व टाळकरी मंडळी, ज्येष्ठ अधिकारी, उंचीची सगळी वारकरी मंडळी आहेत, त्यांनाही वंदन करतो. आज काला आहे. काला म्हटलं की काय असतं ना, जोपर्यंत खऱ्या अर्थाने काला होत नाही तोपर्यंत उत्सवाची त्या ठिकाणी सांगता होत नाही. सप्ताहाची पूर्णता जोपर्यंत काला होत नाही तोपर्यंत सप्ताहाची पूर्णता नाही. अर्थात उत्सव किती दिवसाचा असू द्या, त्रिदिनी असू द्या, पंचमदिनी असू द्या, 7 दिवसाचा असू द्या, हो, जोपर्यंत काला होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी पूर्णता नाही. तोपर्यंत अहो, तुम्ही जो या ठिकाणी काला करताय, बघा तुम्ही, जोपर्यंत एखादी गंगा आहे, ती जोपर्यंत नदीला जाऊन मिळत नाही तोपर्यंत तिची पूर्णता नाही. बरोबर? अहो, ती सागराला जाऊन मिळत नाही तोपर्यंत तिची पूर्णता नाही. एखादं मंदिर आहे, त्या मंदिराला कळस बसवत नाही तोपर्यंत मंदिराची पूर्णता नाही. देवळाच्या कामा कळसो, अर्थात कळस बसवलाय मग मंदिराची पूर्णता आहे.
गंगा येती तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. अर्थात भजन चाललंय श्रीकांत महाराजांची काय सुंदर भजन चाललंय. सदानंद महाराज, माधव महाराज, गंगाधर महाराज गौड भजन चाललंय हो. पण आता वेळ झालाय. भैरवी घ्या भैरवी, गवळण घ्या गवळण. अहो जोपर्यंत गवळण होत नाही, भैरवी होत नाही, तोपर्यंत भजनाची पूर्णता नाही. तसं तोपर्यंत काला होत नाही, तोपर्यंत सप्ताहाची पूर्णता नाही. अर्थात जो काला तुम्ही इथं गंगनबीड मध्ये करतायत, हाच काला 750 वर्षापूर्वी संतांनी वाळवंटात केला. ज्ञानोबरायने अहो नामदेव महाराजांचं कीर्तन चालू आहे. जनाबाई म्हणतायत, जणी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. हरी बोला भंग, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. अर्थात 750 वर्षापूर्वी जो काला वाळवंटात झाला, तोच काला आज तुम्ही या ठिकाणी करतायत. अर्थात ज्या ज्या ठिकाणी संतांनी काला केला, त्या त्या ठिकाणी देवानी तो काला ग्रहण केला. अर्थात तो काला तुम्ही इथं करतायत. आज सुप्त अवस्थेमध्ये देव देखील हा काला ग्रहण करणार आहेत. काला केला संत जनी सवे त्यांचे नारायणी, ज्या ज्या ठिकाणी काला होतो, देव त्या त्या ठिकाणी तो काला सुप्त अवस्थेमध्ये ग्रहण करतोय. आज इथं काला करतायत, आज देव तुमचा काला देखील ग्रहण करणार आहेत. अर्थात आज काला म्हणजे प्रसादाचं कीर्तन आहे. आणि प्रसाद काय करतो? प्रसादस्तु प्रसन्नता, मानवी जीवनाला प्रसन्नता निर्माण करून देणारा प्रसाद आहे. प्रसादे सर्व दुःखानां हानिरशोपजायते, प्रसन्न चेतसे ह्याशु बुद्धी पर्यवचिष्ठते. अर्थात तो काला, ते प्रसाद आपल्याला आम्हाला ग्रहण करायला मिळणार आहे. आज बघा तुम्ही, काल्याने आज तीनही प्रकारची माणसं प्रसन्न राहणार. सत्वगुणी माणसं प्रसन्न राहणार, रजगुणी माणसं प्रसन्न राहणार आणि तमगुणी माणसं प्रसन्न राहणार. प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन. अर्थात तीनही प्रकारची माणसं आज प्रसन्न राहणार. सत्वगुणी, रजगुणी आणि तमगुणी. सत्वगुणी का प्रसन्न राहणार? देवाच्या लीला ऐकायला मिळणार म्हणून सत्वगुणी माणसं प्रसन्न राहणार. रजगुणी का प्रसन्न राहणार? आम्हाला प्रसाद ग्रहण करायला मिळणार म्हणून रजगुणी माणसं प्रसन्न राहणार. आणि तमगुणी का प्रसन्न राहणार? गेले 8 दिवस झाले कानावर भन चालू होती, ते वर्षभर एकदाच आता बंद, म्हणून तीही प्रसन्न राहणार. अर्थात तीनही प्रकारची माणसं आज प्रसन्न राहणार. आणखी सोपी व्याख्या करून सांगू का? एखादं जोडपं जर गाडीवरती चाललं पाटील, तर सत्वगुणी माणूस म्हणणार नवरा बायको दिसतायत,
रजगुणी माणूस म्हणणार बहीण भाऊ दिसतायत आणि तमगुणी म्हणणार विठाल आज तीनही प्रकारची माणसं आज खऱ्या अर्थाने प्रसन्न राहणार त्या ठिकाणी. तीनही प्रकारचे तो प्रसाद तुम्हा मला अहो सहजच मिळतोय. प्रसाद काय करतो बघा. संसार केल्यानंतर संसाराचा शेवट आहे तो पश्चाताप आहे. संसाराचा शेवट हा दुःखद आहे, पण परमार्थाचा शेवट हा आनंददायी आहे आणि तो सुखद आहे. संसार सुरुवातीला आनंददायी आहे, पण संसाराचा शेवट मात्र दुःखद आहे. दुःखद आहे. तुम्ही पुढे बसलेले, तुमचं काय नाव? तुम्ही महाजन. हा महाजन साहेब, तुम्ही इथं आलात का? वा महाजन काका म्हटलंच झाले का तुम्हाला? महाजन काका, लग्न जमल्यावर जो आनंद होता तो आनंद आहे का आता? खरं सांगा, पॉलिश करायची नाही. लग्न जमल्यावर जो आनंद होता तो आहे का? खरं सांगा की काही करत नाही मी. नाहीये मग चालतं का आमच्या सोबत? वा नच इंद्रस्य सुखम किंचिन्न सुखम चक्रवर्तीनः सुखमस्ति विरक्तस्य मुनिरिकांत जीविनः. अर्थात चक्रवर्ती राजाला नाही सुख मिळालं तर तुम्ही आम्ही कोण आहोत? मला सांगायचंय संसाराचा शेवट हा दुःखद आहे, पण परमार्थ सुरुवातीला कठीण वाटतो. परमार्थ सुरुवातीला दुःखद आहे, पण परमार्थाचा शेवट मात्र गोड आहे. विठ्ठल प्रसाद तेवढाही सहजासहजी मिळत नाही. प्रसाद मिळवण्याकरता, काला मिळवण्याकरता अहो त्याकरता काहीतरी साधना करावी लागते. साधनेशिवाय जीवनात काहीच मिळत नाही. साधनेशिवाय, कष्टाशिवाय काहीच मिळत नाही. वयंतु फलभागिनाः. अर्थात अलीकडे माणसाची टेंडन्सी ही झाली की न काही काम करता, न काही कष्ट करता आम्हाला सगळं मिळालं पाहिजे. ही तुमची माझी टेंडन्सी आहे. काम करण्याची उणीव आणि ती क्षमता कोणाची राहिली नाहीये. बघा लोकांना अलीकडं श्रीमंत होण्यापेक्षा श्रीमंती दाखवण्याकरता माणसं जास्त प्रयत्न करतात. गरिबी आहे याचं वाईट वाटत नाही, पण गरिबी प्रगट झाली की माणसाला जास्त वाईट वाटतं. आज ट्विट करतात की माणसं रोजगार नाही. रोजगार आहेच हो, चांगल्या माणसांना कुठं आजही रोजगार मिळत नाही. पण तुमची माझी टेंडन्सी काम करण्याची राहिली नाही ना. महाराष्ट्रात एक शोकांतिका आहे. महाराष्ट्रातल्या लोकांना आता हाताला काम नाही, ही भली मोठी शोकांतिका आहे. हा काम करण्याची मानसिकता नाही, हा भाग वेगळा आहे, पण काम नाही. काम केलं पाहिजे ना. ती कष्ट करण्याची ताकद, ती उमेद असली पाहिजे. अहो आता तुमच्या गावातली हरिनाम सर दिसत आहेत. अहो इथून ती शबनम नसती का ती छोटी पिशवी, अहो पिशवी घेऊन गेलेला माणूस आहे हा. 300 लोक हाताखाली काम करतात आता तिथं संभाजीनगरमध्ये. अर्थात कष्ट करण्याची, उमेद करण्याची आपल्याकडे ती असली पाहिजे. ती स्किल तुमच्या माझ्याकडे असली पाहिजे. परमार्थात 4 गोष्टी, 4 महत्वाचे मुद्दे आहे. प्रसाद तेवढाही सहजासहजी मिळत नाही. अगोदर चांगला संकल्प करावा लागतो. संकल्प केल्यानंतर पुरुषार्थ करावा लागतो. पुरुषार्थ केल्यानंतर परमार्थ करावा लागतो आणि परमार्थ केल्याच्या नंतर साधना करावी लागते आणि तेव्हा कुठंतरी प्रसाद प्राप्त होतो. विठ्ठल आज ते प्रसाद, अर्थात तो प्रसाद तुम्हाला ग्रहण करायला मिळणार आहे. तो सहजच वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. अर्थात वैकुंठादिकांना दुर्लभ असणारा गंगन बिडकर तो काला तुम्हा आम्हाला अहो 2019, 20, 21 नंतर, कोरोना नंतर तुम्हा आम्हाला काला तुम्हाला सहजच मिळतोय. अहो तुम्ही भाग्यवान माणसं आहात. चांगली माणसं आपल्या डोळ्यात देखत गेली की राव. कोरोना नंतर तुम्ही आम्ही जिवंत आहोत. हे डॉक्टरचे उपकार आहेत का देवाचे उपकार आहेत? महाजन काका, कुणाचे उपकार आहेत? देवाचे उपकार आहेत. देवाने तुम्हा आम्हाला जिवंत ठेवलं, त्या लायकीचे तरी तुम्ही आम्ही आहोत का? नाही. अहो लायकीचे म्हणून तर जिवंत ठेवलं की चांगली माणसं आपल्या डोळ्यात दिखत गेली की राव गेली. मृत्यू चांगला आहे का वाईट आहे? तुम्ही बोला की. हा चांगला आहे का वाईट आहे? टोपीवाले तुम्ही, चांगला आहे हो. कसं चांगला आहे? पॉलिश करायची नाही. हा मग मृत्यू चांगला आहे म्हणते ते. बघा आपण ज्या घरात राहतो त्या घरात जर आपर पंजोबा, खापर पंजोबा, निपर पंजोबा, ठिपर पंजोबा हे सगळे जर घरात असते तर घरात जागा पुरली असती का? नसती पुरली. मग मरण चांगलंच आहे की राव. आणि ती 2-5 एकर आपल्या नावावर झाली असती का? झाली असती. मग मरण चांगलंच आहे की नाही? तुम्ही चांगलं आहे का? तुमचं नाव काय? गंगाधर काय पुजारी आहेत.
चांगलंय का मरण? चांगलंय. चलायचं का आज मग? चलायचं. हा. कोई आज गया कोई कल गया, हे कोई चंद रोज में जाएगा, जिस घर से निकल गया पंछी उस घर वापस न आना, हे सोने वाले जाग जा संसार मुसाफिर खाना है, सोने वाले जाग जा संसार मुसाफिर खाना, सोने वाले जाग जा संसार मुसाफिर खाना, सोने वाले जाग जा रक्त मांस हड्डी के ढेर पर मरा हुआ है चांद, देख उसी की सुंदरता नींद हो जाती हरा, माया तेरी बहुत कठिन है राम, माया तेरी बहुत कठिन है राम, बहुत कठिन है। मृत्यु देखता है औरों की रोज सवेरे शाम, भवन बनाता ऐसे जैसे हरदम यहाँ मुकाम, माया तेरी बहुत कठीण हे राम. प्रपंचासाठी डोंगर जरी उचलला गंगनबीडकर तर बायको तुम्हाला थँक्यू पण म्हणणार नाही. परमार्थासाठी काडी उचला, त्याचं बेनिफिट तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल आज खऱ्या अर्थाने तो काला तुम्हा आम्हाला ग्रहण करायला मिळतोय. आज काय ना, काला म्हटलं की कीर्तनकार बॉणी ऑदर त्याचं जास्त पांडित्य दाखवू नाही. हो का पंडित वाचक पुराणी तरी कृष्ण कथा ऐके बाई हो. काला म्हटलं की कीर्तनकार बॉणी काय सांगावं, चरित्र ते उच्चारावे, केले देवे वासिकांत बॉ केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, चरित्र ते चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. अर्थात कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं फक्त उच्चारण करायचंय, आज आचरण नाही करायचं. बरं, आचरण आचरण एक बाणी एक वचने एक पत्नी, ते राम प्रभूंचं आचरण करायचं. कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं फक्त उच्चारण करायचंय. नाहीतर एखादा म्हणेल त्याला 16,108 होत्या, एखादी मी दुसरी केली तर चालेल का? हो साहेब, एकीनच पासोळ्या उघड्या पडल्या की आपल्या. आता दुसरीच्या कशाला नादा लागतो रे बाबा? ते काय एवढं शक्य आहे का? त्याने तो 12 गाव अग्नी गिळला होता, ते आपल्याला काय शक्य आहे का? एक जण मला म्हटला, ओ कृष्ण परमात्मा दूसरों के बहन बेटियों के साथ नाचता था, मैं एखादी बार एखादे किसी के साथ एखादा ठुमका लगा दूं तो आपको क्या दिक्कत है? मैंने उसे कहा, भाई वो दूसरों के बहन बेटियों के साथ नाचता था, लेकिन उसके पहले वो कालिया नाग के सिर पर भी नाचता था ना, तो उसके नाचा था ना. अभी कलयुग में तो कहा कालिया नाग नहीं निकलेगा, लेकिन खेती में काम करते करते कहा एखादा काला नाग निकल पड़ा तो उसकी पूंछ पकड़ लेना, 2-4 ठुमके लगा देना, बच गए तो नाच लेना. सहज आहे ना. अरे ते आपण भगवंताची बरोबरी नाही शकत ना, करू शकत. ते एकेहम देवेशु सर्व भूतेषु गोड, हा अर्थात ते परिपूर्ण अवतार आहे. कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं फक्त उच्चारण करायचं. भगवान श्री कृष्ण परमात्मा ने जो कहा ओ करो, और राम प्रभु ने जो किया ओ करो, हो करो. राम प्रभूचं जीवन हे आचरणीय जीवन आहे, वंदनीय जीवन आहे. आदर्श जीवनात सरळता ही राम प्रभूकडून शिकण्यासारखी आहे. जीवनात सरळता, महाकाव्यासारखा ग्रंथ तुमच्या आमच्या पुढ्यात ठेवला, रामायणासारखा. हे सामान्य तत्वज्ञान नाहीये. चरितम रघुनाथ शतकोटी प्रविस्तरम, एक मक्षरम पुंसा महापातक नाशनम. महापातकाचा नाश करण्याचं सामर्थ्य एका एका शब्दामध्ये आहे, ती सामान्य ताकद नाहीये. म्हणून राम प्रभूचं जीवन, राम प्रभू, अहो राम माहित नाही असा माणूस नाही, राम माहित नाही असा माणूस नाही, राम माहित नाही असा माणूसच नाही. कळतं तर बघा, जास्त त्रास करून घेऊ नका. किसी ने मुझे पूछा, महाराज राम सेतु है क्या? राम सेतु है क्या? मैंने उसे कहा, राम से तू है. स्वल्प विरामात राम आहे, पूर्ण विरामात राम आहे.
अल्प विरामात रामे, आला राम, आला राम. त्यात पण रामच आहे की राव. विज्ञान देखील बघा तुम्ही, छोट्या छोट्या गोष्टी. सकाळी सकाळी उठल्या उठल्या तुम्ही राम 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 तीनदा म्हणता की चारदा म्हणता? हो बसलेले, किती वेळेस म्हणता तुम्ही? दोनदाच म्हणता ना. याचं कारण आहे तुमच्यातलं आणि माझ्यातलं तत्व हे एकच आहे. तुझमे राम मुझमे राम, करलो सभी से प्यार, जगत में कोई नहीं पराया है, कोई नहीं पराया. ते एकच तत्व आहे. म्हणून राम प्रभूचं जीवन, राम कथा अहो कस्तुरी मातीत मिक्स झाली की मातीचा सुगंध येतो. माणूस राम कथेजवळ गेला की माणसाचा सुगंध येतो. आदर्श जीवनात प्राप्त करून घ्यायचं असेल तर राम प्रभू जवळ गेलं पाहिजे. अहो तुम्ही भाग्यवान माणसं आहात, तुम्हाला कथा कीर्तनही नकळत सहजच ऐकायला मिळतंय. जो कोणी कथा ऐकेल, कीर्तन ऐकेल, तो मान डोलावल्याशिवाय राहू शकत नाही, तो डोलावल्याशिवाय राहू शकत नाही. तुम्ही बघा, सगळ्या जीवांना ब्रह्मदेवाने कान दिले, पण एका जीवाला कान नाही दिले ब्रह्मदेवाने. कुणाला कान नाही दिले? सगळ्या जीवांना दिले, पण एका जीवाला नाही दिले. साप, साप, सर्प, सर्पाला नाही दिले की? एका सर्पाला द्यावं लागले असते तर सगळ्या सर्पांना कान द्यावं लागले असते की? बरोबर. हा, तो सर्प अर्थात शेषालाही कान द्यावं लागले असते. आणि पृथ्वी कुणाच्या मस्तकावरती आहे? शेषाच्या मस्तकावरती. अर्थात शेषाने कथा कीर्तन ऐकले असते तर शेषाने मान डोलवली असती. याचा अर्थ असा आहे, जो कोणी कथा कीर्तन ऐकतो त्यांनी जर मान डोलवली असती तर ही पृथ्वी अहो पडली असते की ब्रह्मांडाचा नाश झाला असता, रसा तळाला गेली असते ना. जो कोणी कथा कीर्तन ऐकतो तो मान डोलावल्याशिवाय राहू शकत नाही. अर्थात जो मान डोलवत नाही, एक तर त्याला तुम्ही मुक्त म्हणा, नाहीतर सरळ सरळ तुम्ही त्याला बैल म्हणा. जो मान डोलवत नाही तुला बैलच म्हणा. की तुम्ही कधी असं ऐकलं का, म्हशीनी कथा ऐकली किंवा तिनं प्रतिउत्तर दाद दिली की काय सुंदर कथा कीर्तन चाललंय, वाव, असं असं म्हैस कधी प्रतिउत्तर देते का? नाही देऊ शकत. तुम्ही आम्ही भाग्यवान माणसं आहोत, आपल्याला सहज कथा कीर्तन हे नकळत ऐकायला मिळत आहेत, नकळत. म्हणून खऱ्या अर्थाने मानवी जीवनामध्ये हा तुम्हाला कालाग्रहण करायला मिळतोय, तो 2026चा. तुम्ही खरंच भाग्यवान माणसं आहात. जीवनात तसं पाहिलं तर खऱ्या अर्थाने तुमच्या माझ्या जीवनात अपूर्णता आहे आणि ती पूर्णता करायची असेल अर्थात ते भगवंतापर्यंतच तुम्हाला जावं लागेल. त्याचाच हात तुम्हाला पकडावा लागेल. त्याशिवाय तुमचं जीवन हे पूर्णत्वाकडे जाऊ शकत नाही. याकरता भगवान परमात्मा म्हणतात तुम्हाला माझ्या मागेच यावं लागेल, त्याच्याशिवाय तुम्हाला पर्यायच नाही. महाशिवरात्रीचा पर्व काळ, इथं पहारेकरी पण भाव खातो या सीझनला.
चार चार मंडळी तुम्हाला, आणखी काही मंडळी इथं उपस्थित आहेत. वा, अत्यंत गोड ही सगळी मंडळी आहे. याल तरी यारे लागे. भगवान परमात्मा म्हणतायत तुमचं जीवन हे अपूर्ण आहे आणि ते पूर्णत्वास नेण्याकरता तुम्हाला माझ्या पाठीमागेच यावं लागेल. अर्थात ते आवाहन करतायत, आवाहन नाही करत आहे, आव्हान करतायत. आवाहन म्हणजे वेद मंत्र उच्चद्वारे त्या ठिकाणी ते यज्ञात आहुती दिल्या जाते, त्याला आवाहन म्हणतात. पण भगवान श्री कृष्ण परमात्मा तुम्हाला आव्हान करतायत, आव्हान करतायत. हा, याल, याच नाही म्हणतायत, याल, यायचं असेल तर या. आग्रह करत नाहीये तसं पाहिलं तर. याल, या वाटलं तर तुम्हाला या, नाहीतर याल तरी या रे लागे. याल तरी तुमची अपेक्षा असेल तर तुमच्या इच्छेनुसार कर्तव्य कर्म अर्थात स्वतंत्रता तुम्हाला कर्माची तुमची तुम्हाला दिली आहे. तुमच्या जीवनात तुम्हाला जसं वागायचंय तसं वागा, तुम्हाला जसं कर्म करायचंय तसं करा. तुम्हाला ती स्वतंत्रता दिलेली आहे, तुम्हाला वाटतं तसं करा. तुम्हाला मी आग्रह करत नाही, फक्त मी आव्हान करतो तुम्हाला यायचं तर या. आव्हान करतात. पण काही मंडळी म्हणतात खरं तर आता तुमचा संप्रदाय सांगतोय एकीकडे शैव परंपरा आहे, एकीकडे वैष्णव परंपरा आहे, नेमकी आम्ही यायचं तरी कुठं, कुणाच्या मागे यायचं नेमकी, कुणाच्या मागे? अलीकडे खरं तर ही बहुधा हा अभेद संतांनी हा भेद नष्ट केला. पण अलीकडे काही लोक आजही शैव परंपरेला जास्त फोकस करतात. शैव, शिव आणि वैष्णव हे दोन्ही काही वेगळे नाहीये. शिव आणि दोन्ही हे दोन्ही विष्णू हे तत्व एकच आहे. हे तत्व अभेद संतांनी तो नष्ट केला ना, नष्ट केला. पण अलीकडे तुम्ही बघा संतांनी याही पुढे सांगितलं एकादशी व्रत सोमवार न करती काय त्यांची गती होईल नेनो. तुम्ही बघा महाशिवरात्रीला जेवढं महत्व आहे तेवढंच महत्व सोमवाराला पण दिलंय की. याही पेक्षा एकादश तर 15 दिवसाला येते, 15 दिवसाला, पण सोमवार तर 8 दिवसाला आहे की. सोमवार 8च दिवसाला, उपासना कुठली होते जास्त? म्हणजे हा भेद संतांनी नष्ट केला. हरिहरा भेद नाही नका करू वाद, एकमेकांच्या हृदयी जनी म्हणे आत्मा एक. ते दोन्ही तत्व एकच आहे. यापुढे संत महात्मे सांगतात उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग. उजव्या वाम भागाला काटा टोचला तर तो डाव्याला अजिबात त्रास होत नाही, डाव्याला तो काटा टोचला की उजव्याला त्रास होत नाही. असं आहे ना, बरोबर ना? उजव्याला टोचला काय आणि डाव्याला टोचला काय, त्रास तर हृदयालाच होणार आहे ना. ते रक्तभिसरण जी संस्था आहे, त्रास इथंच होणार आहे, तो हृदयालाच त्रास होणार आहे. बघा तुम्ही, गरिबाने साखर खाल्ली तर त्याला ती कडू लागते आणि श्रीमंताने ती साखर खाल्ली तर त्याला ती गोड लागते. सारखीच लागणार की गरिबाने खाऊ द्या त्याला ती गोडच लागणार, श्रीमंताने खाऊ द्या त्याला ती गोडच लागणार की राव. ते दोन्ही तत्व एकच आहे. या पांडे साहेब विठ्ठल 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 विठ्ठल. पांडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही वंदन करतो. मागे त्यांना तो कोणता पुरस्कार प्राप्त झाला? हा, बाळशास्त्री जामेकर तो पुरस्कार त्यांना प्राप्त होणार आहे. आणि ही त्यांच्या पारमार्थिक कार्याची त्यांना ती पोच पावते, त्याकरता त्यांना खूप खूप शुभेच्छा. विठ्ठल 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 विठ्ठल. अर्थात ते दोन्ही तत्व एकच आहे, मला हे सांगायचं आहे. शिव आणि विष्णू हे परमात्मा ते तत्व एकच तत्व आहे. तुम्ही बघा, प्रसंग आठवला म्हणून सांगतो. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा ते ज्ञानदेव सार सोजविले. ही परंपरा महादेवापासूनच आहे. महादेव हे फार मोठे वारकरी, ते वारकरीच. ज्यावेळेस पंढरपूरमध्ये वारी भरल्या गेली, वारकऱ्यांची ती लयलोट, वारकऱ्यांचा तो टाळाचा पखवादाचा नाद, वारकऱ्यांचा तो धुराळा आषाढी वारी भरली गेली. इकडे शिखर शिंगणापूरला पार्वती मातेच्या तो सगळा कानावरती आवाज पडला. स्वामींना विचारतायत, स्वामी इकडे जो पूर्वेला क्षितिजावरती जो